हाय फ्रेंड्स, कसे आहात? खूप मजेत आहात? मस्त आहे. रोज आपली मज्जा वाढायला लागली, हो की नाही? धमाल आपण रोज करतोय आणि मस्ती सुद्धा काही कमी नाही, हो की नाही? मग यासोबत आपण आपली बुद्धी देखील वाढवायला पाहिजे, बुद्धीकडे देखील विचार केला पाहिजे. आणि वरचेवर आपण आजारी पडतो, पोटात दुखू लागतं, डोकं दुखतं कधी कधी आणि आपण घरी राहतो, हो की नाही? तर असं व्हायला नको. आता हा उन्हाळा वाढत जातोय आणि आपण आपली बुद्धी देखील चांगली ठेवायला पाहिजे, विचार चांगला ठेवायला पाहिजे आणि अशा कुठल्याही रोगापासून स्वतःला वाचवण्यासाठी आपली प्राणशक्ती वाढवायची आहे. म्हणून आजच्या या समर फिटनेस कॅम्प मध्ये लक्ष्मणराव पुरस्कार विद्यामंदिर व जुन्नर कॉलेजच्या वतीनं मी पांडुरंग आपल्या सर्वांचं हृदयपूर्वक स्वागत करतो. माझा हा प्रेमपूर्वक प्रणाम स्वीकार करावा. प्रणाम. मित्रांनो, आज एक वेगळा अभ्यास आपण करतोय प्राणायामांचा. आणि प्राणायाम म्हटलं की प्राणशक्ती आली आणि हीच प्राणशक्ती आपल्या बुद्धीसाठी उपयुक्त आहे. आणि यासाठीच हा एक अभ्यास आपल्या स्वतःसाठी सर्वांसाठी आहे. करूया ना? यस ऑर नो? सर्वांचा यस आहे. तर आता या साठी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि या प्राणायामाकडे सुरुवात करूया. ठीक आहे? चला सहजपणे दोन्ही पाय पुढे घ्या, दोन्ही पाय पुढे घ्या. आणि प्राणायाम करताना एका विशिष्ट स्थितीमध्ये आपण केले की त्याचा जास्त प्रभाव होतो आणि परिणाम होतो. ओके? म्हणून हा पहिला एक अभ्यास आपण करूया. डावा पाय सावकाश जोडूया, असाच उजवा पाय जोडूया आणि दोन्ही पायाचे गुडघे एकमेकांच्या लगत ठेवूया. पाठीमागच्या बाजूला टाचा बाहेर आणि दोन्ही टाचांच्या मध्ये आपण बसायचं आहे. येते लक्षात? ही समोरची बाजू पाठीमागे कसं असेल? ठीक आहे? असं छानपैकी बसायचं. एकदा आपण स्थिर राहिलो ना, मग आपल्याला त्रास होणार आहे. ओके नाही? चला दोन्ही हात गुडघ्यावरती ठेवायचे आहेत आणि पहिला एक अभ्यास करूया या वज्रासनामध्ये. दोन्ही हात समोर, दोन्ही हात समोर, अंगठे हात मुठी वाजवायचे आहेत आणि दोन्ही हात सावकाश छातीच्या लगत घ्यायचे. पहिला प्राणायाम आपण करतोय. ज्या प्राणायामामधून 24 तास ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये पुरवठा होणार आहे. कधीच ऑक्सिजन लेवल कमी होणार नाही. यासाठी थोडासाच आपण अभ्यास करतोय, पण तो 24 तास होणार आहे. ओके? बघा, श्वास घेत सावकाश दोन्ही हात वर घ्या, हात ओपन करा आणि श्वास सोडत सोडत पुन्हा मुठी बंद करत दोन्ही हात पूर्व स्थितीमध्ये. सोपं आहे ना? कसं? बघा, आता मुख्य प्राणायाम आपल्याला करायचे आहेत, पण तत्पूर्वी आपल्या शरीराची शुद्धी होणं गरजेचं आहे, ओके नाही?
करण्यासाठी एक शुद्धी क्रिया आपण करतोय. षटकर्मामधील एक षटकर्म कपालभाती षटकर्म आपल्याला करायचंय. ज्यांना असं वज्रासनामध्ये जास्त वेळ बसता येत नाही त्यांनी सुखासनात बसलं तरी काय हरकत नाही. ओके, पण विधी मात्र प्रॉपर करायचं. समजते? आता बघा काय आहे आपली बॉडी कोणत्या ठिकाणी कसा इफेक्ट होतोय, कुठं प्रेशर येतंय, कुठं स्ट्रोक द्यायचा आणि शरीराची अवस्था कशी पाहिजे हे एकदा आपल्याला समजायला पाहिजे. ओके नाही? बघा कसं आता होणार आहे. आपलं शरीर जे आहे बघा आता पूर्ण शरीराकडे आपण लक्ष द्यायचं आहे आणि आपल्या शरीराचा जो मध्यप्रदेश आहे, मध्यप्रदेश म्हणजे काय, आपलं पोट आहे की नाही, आणि या पोटामध्येच सगळी गडबड होते आणि गडबड झाली की सगळ्या आपल्या शरीरामध्ये बदल होतो आणि मग आपण आजारी पडतो. ओके नाही? यासाठी या पोटाला आपण चांगलं ठेवण्यासाठी एक षटकर्म करतो, शुद्धी क्रिया. शरीराची शुद्धी, पोटाची शुद्धी, मनाची शुद्धी. ओके, काय करायचंय, एका सेकंदाला एक झटका पोटाला द्यायचा आहे, डावी हा केंद्रबिंदू मानायचा आहे आणि झटकाने श्वास बाहेर सोडायचा. खूप सुंदर, छान करत राहायला थोडस. चला करूया आपण. दोन्ही हात गुडघ्यावर ताट बसून मान सरळ ठेवूया आणि हा अभ्यास करूया. थोडाच वेळ करायचा आहे. चला सर्वांनी करूया.
एकदा श्वास सोडल्यानंतर परत घ्यायचं नाही. बघायला आधी आता काही ना काय या वज्रासनामध्ये बसणं थोडंसं अवघड वाटतं, तर त्यांच्यासाठी एक पर्याय आहे. सावकाश यातून बाहेर यायचं आणि पुन्हा आपल्या सुखासनामधून पद्मासनामध्ये हो की नाही. आणि पद्मासनामध्ये बसलं की शरीर स्थिर होतं. स्थिर सुखम आसनं प्रयत्नशीलतेभ्यां तत्समागतेभ्यां. ठीक आहे, असं छानपैकी आपण स्थिर राहूया, सुखपूर्वक आनंद घेऊया आणि मग आपल्या पोटाला व्यायाम देऊया. हा एक अभ्यास चांगली करूया. ओके, चला. आपलं पोट शुद्ध, आपली बुद्धी शुद्ध, कारण पोटातूनच अनेक विकार संपूर्ण शरीरामध्ये पसरले. म्हणूनच आपल्या पोटाला आपण छान ठेवायचं ना. आपलं पोट तपासून बघायचं. आपलं पोट किती पाहिजे, कसं पाहिजे आपण तपासून बघूया. श्वास घ्यायचा, सोडायचा, बाहेरचा रोखायचा आणि पोट आत घेऊन आपल्या पोटाची तपासणी करूया. आपल्या हातामध्ये आपलं पोट बसलं पाहिजे, तरच आपण चांगल्या आहोत हे लक्षात येईल. ओके नाही, बॉडी मास इंडेक्स. ओके, चल. खूप सुंदर. अनेकांचे ती बोर्ड व्यवस्थित आहे. आपण स्वस्थ राहणार, कधीच आजारी पडणार नाही. ओके. आता ते एकदा शरीराची शुद्धी झाली की मग प्राणायाम करायला सोपं पडतं. एक प्राणायाम अतिशय महत्वाचा, जो आपल्या मस्तिष्कासाठी काम करतो, आपल्या नाडीसाठी काम करतो. शरीरामध्ये करोडो नसनाड्या आहेत आणि या प्रत्येक नसनाड्या शुद्ध राहणं गरजेचं आहे. जर त्या अशुद्ध असतील तर बुद्धीमध्ये बिघाड येतो, विचारांमध्ये फरक पडतो, आपलं कंट्रोल राहत नाही आणि मग आजार पण सतत वाढत आहे. यासाठी प्राणायाम खूप महत्वाचा आहे. मग तो प्राणायाम आपण करूया. एका बाजूने श्वास घ्यायचा, दुसऱ्या बाजूने सोडायचा, पुन्हा सोडलेल्या बाजूने घ्यायचा, विरुद्ध बाजूने पुन्हा सोडायचा आहे. असं हे उलट सुलट आवर्तन करताना सहजपणे आपण हा अभ्यास करायला. ठीक आहे, एकदा प्रयोग बघूया आणि पुन्हा आपण सगळं करूया.
डावा हात आयासच गुडघ्यावरती. तुम्ही थांबा, थोडंसं बघा, पुन्हा आपण करूया. उजवा हात समोर घेतलेला आहे, थांबा, बघा, आणि उजवा अंगठा आणि राहिलेली दोन बोटं यांचाच आपण वापर करणार आहोत. मधली दोन बोटं कपाळावरती आपण ठेवणार आहोत. ठीक आहे, या पद्धतीने. आणि डाव्या बाजूला श्वास घेऊन उजव्या बाजूला सोडणार आहे. बघा, थैंक्स फॉर वॉचिंग. वीडियो पसंद है तो इसे लाइक कीजिए, दोस्तों के साथ शेयर कीजिए और चैनल को सब्सक्राइब कर दीजिए. खुश रहें, खुशियाँ बांटते रहें, मुस्कुराते रहें. थैंक यू. एक एक आवर्तन आपण करायचं आहे. एका बाजूला श्वास घ्यायचा आहे, दुसऱ्या बाजूला सोडायचा आहे. ज्या बाजूने सोडलाय त्या बाजूला पुन्हा घ्यायचा, विरुद्ध बाजूने सोडून द्यायचा. चला सर्वांनी करूया. चला सर्वांनी उजवा हात घ्या पुढे आणि हा अभ्यास करूया. सहजपणे करत राहूया, कोणी थांबायचं नाही. अगदी सहज आपल्या शरीरातील नायट्रोजेनस वेस्टेजेस बाहेर जातील. आपला लेफ्ट ब्रेन राईट ब्रेन संतुलित होईल. मस्तिष्क आपला चांगला होणार आहे, बुद्धी आपली वाढणार आहे आणि शांत होणार. यासाठी हा अभ्यास. ठीक आहे, सावकाश डाव्या बाजूला श्वास बाहेर सोडा आणि थांबायचं. येते लक्षात? हा अभ्यास कोणता आहे? नाडी शोधन प्राणायाम. कोणता आहे? आवाज कोणता आहे? करेक्ट, नाडी शोधन प्राणायाम. नाडी शुद्ध करण्याचा हा प्राणायाम. नाडी जेव्हा शुद्ध होते तेव्हा आपली बुद्धी देखील प्रगत होते. म्हणून हा अभ्यास अतिशय महत्त्वाचा. त्यानंतर एक आपल्या बुद्धीमध्ये वेगळ्या प्रकारच्या क्लस्टर आहे आणि त्या प्रत्येक क्लस्टरमध्ये, प्रत्येक बफरमध्ये जी जी माहिती आपण स्टोअर करणार आहोत ती अगदी व्यवस्थित राहावी. आणि एक्झाममध्ये, स्कूलमध्ये टीचर शिकवतात, एक्झाममध्ये ते रिकॉल व्हावं यासाठी आपण काय करायला पाहिजे? त्याला व्यवस्थित संतुलित ठेवलं पाहिजे. म्हणूनच त्यासाठी एक अभ्यास आपण करूया. बघा, एक अभ्यास त्यानं आपली मेमोरी करेक्ट शार्प होणार आहे, IQ लेवल वाढणार आहे, इंटेलिजंट आपण होणार आहोत. आणि आपण अनेक शास्त्रज्ञांना जिनियस म्हणतो, असा जिनियस आपल्यामध्ये तयार होणार. ठीक आहे, यासाठी एक अभ्यास करूया. बघूया कसा आहे तो आणि पुन्हा आपण सर्वांनी करूया. ठीक आहे, बघा, पहिलं जे बोट आहे, दोन्ही हाताचं पहिलं बोट हे डोळ्यावरती अलगदपणे ठेवायचं आहे. ऐका अगोदर, कुणीही करायचं नाही. डोळ्यावरती फक्त टच करणार आहोत. ओके, डोळे बंद करून डोळ्याला टच करणार आहोत. मधलं जे बोट आहे ते मधलं बोट नाकपुडीवरती आपण टच करणार आहोत. त्यानंतर जी दोन बोट आहेत ती वरच्या पोटावर आणि खालच्या पोटाकडे. येते लक्षात? या पद्धतीने बघा, पोझिशन मी कशी सांगितली आहे आणि कान अंगठानं आपण बंद करणार आहोत. येते लक्षात? अशा पद्धतीनं दोन्ही बाजूला आपण हा अभ्यास करणार. बघा, दोन्ही बाजूला कसं दिसेल? समोर बघा, येते लक्षात?
या पद्धतीने करायची आहे. अगदी अलगदपणे डोळ्याला बिलकुल प्रेस करायचं नाही, जस्ट टच. ओके. आणि कान अंतरणामध्ये करायचे आहे दोन्ही हातांनी. मित्रांनो दोन्ही हातांनी करूया आणि शरीरामध्ये श्वास घेऊया आणि मुखबंद अवस्थेमध्ये अगदी आपल्या ओंकाराचा नाद करूया. जसा कुंभा उच्चार करतो तसं करूया. चला श्वास घ्या. पुन्हा एकदा. पुन्हा. सहज करूया. पाच काय. दोन्ही हात सावकाश खाली घेऊया. आपल्या गुडघ्यांवर हात ठेवूया आणि जे ओंकार मुख बंद अवस्थेमध्ये केले होते तेच मुख उघडून सुरामध्ये सूर मिक्स करून एक साधा ओंकार आपण करूया. मेरे सूर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा. चला एका सुरामध्ये एक साधा हा ओंकार करूया. शरीरामध्ये श्वास घेऊन सर्वांनी सोबत करूया. चला. कुछ नहीं करना, कुछ नहीं चाहना, जो कुछ भी हो रहा है होने देना, ना कुछ सोचना, ना कुछ करना, चंद क्षण मौन मैं भी मौन
और शरीर के भीतर जो कुछ भी घटित हो रहा है, दोनों के प्रति सहज साक्षी बनो। एक राम भी गहरे समझने लगा और मुख से बाहर चले। अरे वाह, अब अपने दोनों हाथों को ऊपर लेकर आपस में करते हैं ताकि इस मौन शांति के इस पदों में जो शक्तियां हमारे हाथों में स्थित हो गई है वो दोनों कर रहे हैं। गर्म हाथों को चेहरे पर छाती से पेट के ऊपर फिर से दोनों हाथ ऊपर लेकर आपस में रगड़ते हैं और मंद मंद दोनों हाथ चेहरे पर दिखाते हैं। अंदर ही अंदर मंद मंद आंखें खोलते हुए हाथ नीचे ले सकते हैं, आंखें खोल सकते हैं। कसरत